माऊली, आपण पाहतोय की आता पुण्यामधून वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत. त्यापूर्वी वारकरी कशा प्रकारे भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत काही वारकरी देखील आहेत, ते आता छान प्रकारे अभंग देखील म्हणून दाखवून आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माऊली, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? लातूर नागपूरमध्ये कुठलं गाव? रिंगणी औसा तालुका. किती वार आहे यंदा? 35. बर, काय मागणं आहे विठ्ठलाकडे? हेची दान दे गा देवा. बर, आपण पाहतोय वारकरी हे विविध शेतातील कामे आटोपून आता वारीमध्ये सामील झाले आहेत. भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत इतर वारकरी देखील आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. तुम्ही कुठून आलात? परळी वैजनाथ, बर बीड जिल्हा. बर, हा, तालुका दैठला, गाव दैठला, हा. घाट. तिथून कुठपर्यंत जायचे चालत? आता शेवट पंढरपूर पर्यंत. बर, हा, पुंडी वारी करूनच जायचं. काय मागणं आहे विठ्ठलाकडे? विठ्ठलाकडे मागणं काहीच नाही. जन्मून जन्मी हीची घडावी सेवा. हा. आषाढी कार्तिकी एकादशी बर, ही वारी आम्हाला 2 वाऱ्या ज्या आयुष्यात सालातून 2दा करायच्या. पाय दुखत नाहीत का तुमचे? पाय दुखत ते थोडे, पण एवढं शिन जातो. माऊलीचं नाव घ्यायचं, ज्ञानबा तुकाराम म्हणलं की मग आमचे पाय राहतात. आम्हाला काही एवढी घराची आठव येत नाही. घराची आठव आला तरी फोनवर बोलायची एवढीच येते, बाकी येत नाही. आता गावाकडे पाऊस नाही, पाणी नाही, तरी पण आम्हाला गावाकडे चिंता नाहीये. आम्हाला हे वारीचा शेवटच करायचा ही आमची भावना आहे. आणि आमची भावना दुसरं येताच नाही काही. हा, तुम्ही कुठले माऊली? मुक्काम दैठना घाट, पोस्ट खडवा सावरगाव, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड इथले आहोत. माझी ही 6वी वारी आहे. बर, काय मागणं आहे विठ्ठलाकडे? मागणं काहीच नाही. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आयुष्य गुण गाई ना आवडी. प्रत्येक वर्षी शेतातले काम संपून येतात का? हो, नाही, मी एसटी मध्ये चालक आहे सर, परळी वैजनाथला. ते सुट्टी टाकून मला रजा दिली, मी आलो इकडं. बघा, म्हणजे एसटीचे चालक सुद्धा वारीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत इतर वारकरी देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल माऊली, तुम्ही कुठून आलात? रिंगणी हे पकड. तालुका औसा, जिल्हा लातूर, इथून मी आलेलो. औषध आलं का? बर, किती वारी यंदा? माझी 5वी वारी आहे. बर, म्हणजे तुम्ही सगळे मराठवाड्यातून आलेले आहेत? मराठवाड्यात. बर, काय मागणं आहे विठ्ठलाकडे? काय नाही, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, इतर कुठलीच मागणी नाही. हा, असं आता कुठपर्यंत चालत जायचे? पंढरपूर पर्यंत. पंढरपूर. बर, बघा, हे लातूरून आले, लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यामधून आलेले आहेत. अजून देखील इतर वारकरी आहेत. तुम्ही कुठून आलात? दैठना घाट, तालुका परळी, जिल्हा बीड. बर, वारीचा हेतू एकच की हेची व्हावी माझी असं, आणि जन्मोन जन्मी तुझा असं. पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी, याच्यापेक्षा देवाकडे मागणं काही नाही. पाय दुखत नाहीत का जाईपर्यंत तिथपर्यंत? नाही दुखत नाही. सवय लागली, आता 6वी वारी आहे. बर, पाय दुखत नाहीत, काही त्रास नाही काही. आनंद होतो ना अभंग म्हणताना वगैरे? खूप आनंद. हा जे आनंद आहे पृथ्वी तलावर, ह्या पृथ्वीमध्ये दुसरा आनंद या महिन्याच्या वारीमधला कुठंच मिळणार नाही तुम्हाला, जे ह्या महिन्याच्या वारीचा आनंद आहे हा. इतर कुठंच नाही. बर, आपण आता यांच्या वारकऱ्याकडून एक अभंग देखील जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण एक वारकरी आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? माझं नाव पांडुरंग गुट्टे, राहणार दैठना घाट, जिल्हा बीड, परळी तालुका येथील मी माणूस असून अपंग आहे, 100% अपंग आहे. तरी मला माझ्या सोबतच्यानी मला हाताला धरून शिनी घेऊन येते, तरी मला वारी सोडू वाटत नाही. तरी माझ्या पायाला हातापायाला काही आत आलं तरी मी तसा चालतो. मला सोबत माझी आई धरून घेतात मला. बर, दिसत नाही का? दिसत. हा, 100% अपंग. बघा, नवरसाच्या प्रेक्षकांना मला हे सांगायचे की यांना दिसत नसताना सुद्धा हे वारीमध्ये सहभागी झालेत आणि आता पंढरपूर पर्यंत ते चालत जाणार आहेत. नेमकं यांचा देखील आदर्श घेण्यासारखंच आहे. आपण आता यांच्याकडून एक अभंग देखील नवराष्ट्राच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण त्यापूर्वी महिला देखील आहेत, महिलांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात. काय सांगाल काकू, किती वारी आहे? 5वी वारी आहे माझी. 5वी वारी आहे. बर, हा, 5वी वारी. हा? चेहऱ्यावर तुमच्या इतकी ऊर्जा दिसते. नेमकं काय मागणं विठ्ठलाकडे? काही इटलाकडे मागणं आहे, अशीच वारी जन्मोजन्मी भेटाय म्हणून मागणं आहे. हा. हा.
पाय दुखत नाहीत जाईपर्यंत? नाही दुखत पाय हुलसवारी येते उलटी चलत हा. पायानं गेलं की काही वाटत नाही आनंद वाटतंय जीवाला. तुम्ही कुठून आलात नेमकं? लाईट नेऊनच आलात आम्ही बी परळी वैजनाथ जिल्हा बीड. तुम्ही इतके वेळ छानपैकी अभंग म्हणून दाखवतात, आता आमच्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकासाठी एक छानपैकी अभंग म्हणून दाखवा. ये ग विठा बाई ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा भीमा तुझ्या चरणाची गंगा तुझ्या चरणाची गंगा गंगा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा इतक्या सैता शोभा यावे माझे रंगा नाचावे भीमाली चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा. वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वारकरी देखील किती मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं आपल्याला दिसून येते. नेमकं ही ऊर्जा त्यांची पंढरपूरपर्यंत असणार आहे आणि हे वारकरी आता आळंदीतून पंढरपूरकडे जात आहेत आणि आपण पाहिलं की यांचं वय देखील इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं असताना देखील ती पायी जात आहेत. काही जणांना दिसत सुद्धा नाही, काही जणांना दिसत सुद्धा नाही, ते देखील पंढरपूरपर्यंत चालत जाणार हे देखील वेगळंच म्हणावं लागेल. आणि या वारीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. वारकरी पाहतो कशा प्रकारे मोठे अभंग गाण्यामध्ये तल्लीन झाले. किती अभंग पाठ आहेत तुम्हाला असे? माऊली अभंग किती पाठ आहेत सांगत नाहीत. आमच्या परमार्थ सांगता येत नाही, सांगू नये. ही आमच्या परंपरा एक परमार्थातली आहे. साधू संत सांगत आले पाठीमागून, आम्हाला किती पाठ आहे सांगता येत नाही, फक्त म्हणून दाखिताव एवढंच पाठ आहे. हा बरं, असं काहीच नाही. हा फक्त उत्सवाला म्हणताव, सेवा करायची आम्हाला एक उत्सव होतोय. येडी वाकडी सेवा देवाची करताव. जनी माने त्यासी जावे जनी त्यासी जावे चंद्रा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा. नक्कीच वारकरी आता अभंगामध्ये तल्लीन झाले आहेत. आपल्यासोबत आजीबाई देखील आहेत. आजी, काय चालत जातात का तुम्ही पंढरपूरला? पायी पायी पंढरपूरला? पायी 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 किती वय आहे तुमचं? माझा 80 आहे. 85. काय विठ्ठलाकडे काय मागणं आहे? काय मागायचं त्या बाळाला नोकरी वगैरे काय? आम्हाला काही मागायचं नाही. आम्हाला सगळं माऊली जे करते ते माऊली करते. माऊलीने बळ दिला आपल्याला, बस झालं. आपल्याला दुसरी मागणी काही नाही. कुठून आलात तुम्ही आजी? आम्ही वैजनाथ परळी जिल्हा बीड दैजना घाट इथून आळंदीला आला आणि आळंदीहून पायी पायी जायचं. त्यांच्या बरोबर चालणं होतं का तुम्हाला? हा बरोबर. हो बरोबर. चल कुठून येते एवढी ऊर्जा? माऊली देतात, माऊली देतात, आपण चालायचं. बघा, आजीबाईचं वय देखील जास्त प्रमाणात झालंय, तरी देखील ते पंढरपूरच्या दिशेने चालत जात आहेत.
आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.